वाचूया आणि प्राचार्य विठ्ठलजी कांगणे सर आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. हे जे बाहेर उभे आहेत मधात खुर्च्यात बसून घ्या. जे आपले बाजूला उभे आहेत ना कॉर्नरवर मधात बसून घ्या. काही कडे कशाचा इगो असते काय माहित. ते उभं बाजूला उभं राहणार, त्याला वाटणार माझ्याकडे 2 पैसे जास्त आहेत, एखादी गाडी वेगळी आहे, 60च्या आत अटॅक येणार, तू कुचकून कुचकणार. त्यामुळे विनंती, आपण समाजापेक्षा वेगळं दिसण्याचा प्रयत्न करायचा नाही है ना. कारण तुम्हाला वेगळं दिसण्यासाठी आणि तुम्ही वेगळे होतात तेव्हा तुम्ही सारखे दिसावे यासाठी एका बाप माणसाने प्रयत्न केलाय. त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लक्षात घ्या. पण आपलं काम आहे बसायला एवढी छान व्यवस्था केलेली आहे आणि तरी आपण बसत नसाल तर याचा अर्थ काहीतरी मुळव्याचा प्रॉब्लेम असू शकतो. त्याबद्दल मी जास्त न बोललेलं बरं. मी काही डॉक्टर नाही. चला, या ठिकाणी कार्यक्रमाचे जे काही आयोजक आहेत, संयोजक आहेत, सन्माननीय महादेवजी वाघमारे, हा माणूस लक्षात घ्या, मनानं निर्मळ हे बा. मग डीएड झालेले मला माणसं एका मिनिटात ओळखता येतात. माणसं गेम करणारे बी ओळखता येतात, गेम लावणारे बी ओळखता येतात आणि गेम करणारे बी ओळखता येतात. तर तो माणूस निर्मळ आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा वाघमारे साहेब, राजकारणात लबाड माणसं लागतात. हो, राजकारण करायचं म्हणजे तुम्हाला लोकांचा गेम करता आला पाहिजे. तुम्ही जे हे ते सांगायला गेलात मग गेम आपला होतो. तर आपला गेम 1200 मतांनी झाला वाटते, बरोबर आहे. 1200 मतांनी गेम झालाय. ताण घेऊ नका. 31 मध्ये तुम्ही नगरसेवक असणार याच प्रभागाचे. महिजीब काळी हे फक्त लोकांचे कामं बरोबर करा, ती बी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी या ठिकाणी बसलेल्या तमाम माता पित्यांना, भाऊ बहिणींना विनंती करतो, समाज घडवताना एक गोष्ट लक्षात घ्या, 4 लोक लागतात. हा तुमचा एरिया आहे. ह्या एरियाचा विकास करायचा असेल तर 4 प्रकारचे लोक लागतात. एक, ज्याच्याकडं वेळ आहे त्यानं समाजासाठी थोडाफार वेळ दिला पाहिजे. एखाद्या चौकापाशी बसून, एखाद्या मंदिरापाशी बसून, एखाद्या कॉर्नरपाशी बसून आगाव मोकार कुटाने सांगण्यापेक्षा काहीतरी आपल्याकडं चांगली वेळ आहे, रिकामी वेळ आहे, ती समाजासाठी खर्च केली पाहिजे. नाही तर एखाद्या चौकात बसलाय, चहाच्या टपरीवर बसलाय आणि तिथं डायलॉग हाणायला आहे. तुला माहीत आहे का त्याचं चालू आहे? म्या पाहिले आहे ना, काल परवा ते दोघं सोबत दिसले होते. म्हणजे चांगली वेळ कुठं खर्च करायची आपल्या हातात आहे. तर ज्याच्याकडं वेळ आहे त्यानं समाजाला थोडाफार वेळ द्यावा. ज्याच्याकडं ताकद आहे, ज्याच्याकडं ताकद आहे म्हणजे जिमला चाललाय, ग्राउंड करायला, सकाळी वॉकिंगला चाललाय, तर तू ही ताकद याला त्याला खुंबे आणण्यासाठी नाही. एखादा रस्त्यामध्ये मोठा दगड पडलाय, तो दगड तो हा सन्मानानं हातानं उचलून बाजूला केला पाहिजे. का? तर ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद समाजाच्या विकासासाठी खर्च केली पाहिजे. म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्यावी. ज्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त कमवलेला पैसा आहे, मग ते गोरगरिबाच्या मुंढ्या मोडलेल्या असो, राजकारणात सिमेंट रोड गायब केलेला असो, कॉन्ट्रॅक्ट फीडमध्ये गज गायब केलेले असो, नोकरीमध्ये 1 लाख पगार असून गोरगरीब शेतकऱ्याचे 500 रुपये भिकार चोटवानी मागितलेले असो. म्हणजे ज्यानं प्रमाणापेक्षा अधिक पैसा कमवलाय त्यानं थोडाफार पैसा समाजाच्या विकासासाठी खर्च करावा. म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्या, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्या, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्या, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यानं गुमान गप राहा. पण ज्याच्याकडे काही नाही ते वळवळ करतंय आणि या तिघाईची चळवळ बंद करते. हां, टाळ्या अशा मरेलवाणी वाजायच्या नाही. आपल्या भावकीत कोणी मेलंय का? रिलॅक्स राहायचं. इथं बसल्यावर बी तानात हे नेमकेच गाणे झाले तरी तू ह्या चेहऱ्यावर 12 वाजले. एवढं मेकअप करून ती ह्या चेहऱ्यावर 12 वाजले असतील तर मग तू पुढच्या महिन्यात जायला पाहिजे. जरासं हसायचं शिका, मनसोक्त जगायचं शिका आहे ना. आज तुम्ही या ठिकाणी बसलात, तर एवढी छानपैकी मांडी घालून बढियापैकी खुर्चीवर एक पाय एका पायावर टाकून
हे स्वातंत्र्य कोणा दिलं? तुम्हाला इथं बसता येत होतं का? मेकअप करता येत होतं का? साडी नेसता येत होती का? बडियापैकी टिकली लावता येत होती का? पुरुषाच्या बाजूला खुर्चीवर बसता येत होतं का? एका बापानं बसण्याचं स्वातंत्र्य दिलं तर आपलं काम काय? चेहऱ्यावर स्माईल पाहिजे. आता कोणताच मायकाला आपली बरोबरी करू शकत नाही ना. आता कोणी बरोबरी करू शकतं का? तुम्हाला काय शिकवलं लोकांना? स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालते. खांद्याला खांदा नाही, ती 5 पावलं पुढे. खांद्याला खांदा कुठे सध्या? खांद्याला खांदा नाही. पहिले 4-5 पोरं उभे राहिले आणि एखादी पोरगी पुढून चालीत, पोरगी जात नव्हती. काऊन? तर पोरं टॉन्टिंग करतील म्हणून. आता 4-5 पोरी उभे राहिल्यावर पोराची धमक होईन एकट्याला जायची. पोरीच काहीतरी टॉन्टिंग करतील म्हणे. आणि पुरुष मंडळी महिलांची बराबरी आपल्याला करताच येत नाही. बाबासाहेबांना लक्षात घ्या, संविधान लिहिताना संविधानाच्या प्रत्येक पानावर पहिल्यांदा कल्याण करताना बाबासाहेबांनी जेव्हा हातात पेन घेतला, 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली. 141 दिवस समितीनं काम केलंय. आपल्या भारताचं संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. या देशाचं संविधान लिहायला 63,96,739 रुपये 35 पैसे, अंदाजित 64 लाख रुपये खर्च आला. तर बाबासाहेबांना संविधान लिहित असताना मानव जातीचं कल्याण करायचंय, तर माणसामध्ये पहिल्यांदा जात पाहिली नाही, जातीनंतर धर्म पाहिला नाही. बाबासाहेबांना संविधान लिहिताना पहिली गोष्ट पाहिली, ज्या घटकावर जास्त अन्याय झालाय पहिले मला त्या घटकाचं कल्याण करायचंय. आणि तो घटक कोणता असेल तर इथं बसलेली आपली माता माऊली माय. म्हणजे बाबासाहेबांना पहिलं कल्याण कोणाचं करायचं ठरवलं? महिला मंडळाचं. सध्या तुमचा नाद कोणताच मायकलाल करू शकत नाही. बाबासाहेबांना पहिलं काय काम केलं तुम्हाला? तर बाबासाहेबांनी पहिल्यांदा तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. कोणाला? महिलेला. कोणाला शिक्षणाचा अधिकार दिला? महिलेला. मग शिक्षणाचा अधिकार कसा दिला? तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं, हे राज्यघटनेच्या कलम 45 मध्ये आपल्या बापानं लिहिलं. महिलांना अधिकार मिळाला. आता अधिकार मिळाला म्हणजे तुम्हाला शिक्षण घेत असताना जर तुमचं वय 14 पेक्षा कमी आहे, तर तुमचा बाप जर तुम्हाला शिकू देत नसेल तर बाप देखील तुमचा गुन्हेगार आहे. का? 86वी घटना दुरुस्ती 2002 कलम 21 शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार. म्हणजे तुमचा बापही तुमचं शिक्षण रोखू शकत नाही, कारण शिक्षण घेण्याचा अधिकार तुमच्या बापाच्या बापानं दिलाय. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे, बाबासाहेबांना संविधान लिहिताना एक महत्वाची पाचर ठोकलेली आहे. त्यानं काय केलं? पाया खणला, पाया खोल खणला आणि नंतर सांगितलं शासन कोणाचं येऊ, तुम्ही भिंती कशाही बांधा, इंटेरियर कसं बी करा, रंग कोणता बी हाना, पायाला हात लावता येणार नाही. पायाला हात लावता येणार म्हणजे घटनेच्या मूलभूत गाभ्याला कोणतं सरकार हात लावू शकत नाही. त्याचं उदाहरण काल तुमच्या लक्षात आलं का? आणि मग तुम्ही डायलॉग हाणतात लोक संविधान बदलणारे म्हणून. कोणताच मायकाला संविधान बदलणार नाही है ना. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत एका कलमाला हात लावायचा कोणात हा अधिकार नाही. त्यामुळे लय बेजार होऊ नका. हा, फक्त काही बांडगुळ तुम्हाला म्हणतील, आपल्या भारताच्या संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते. आपल्या संविधान सभेमध्ये पाकिस्तान आपल्या भारताचा भाग असताना 389 सदस्य होते. बाबासाहेब आंबेडकर ज्या समितीचे अध्यक्ष होते त्या समितीमध्ये 6 सदस्य आणि अध्यक्ष बाबासाहेब होते. मग घटनेचे शिल्पकार बाबासाहेबच कस काय? असे काही बांडगुळ अलीकडे बोंबलेले. लोकाच्या घरातल्या काकाल जाऊन पप्पा म्हणणारी औलाद आपली नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. अलीकडे पॅटर्न बदलला आहे. बाबासाहेब नको काहू नयेत, तर बाबासाहेबांना तुमचं आमचं जे रंगरूप बदललंय का, ह्याचा ताण लोकायला. बाकी दुसरा काहीच ताण नाही. खेड्यापाड्यातून तुम्ही इथं आलात है ना, माणूस कुठला तिथून इथं आलाय. इथं आल्याच्या नंतर एक युनियन चालवतो, त्याच्या मागं मॉब आहे, ते आंदोलन करतो, मोर्चा करतो, लोक नीट करतो. महादेव वाघमारे कुठून? आपल्या तिकडून. कुठं? मुंबईच्या ठिकाणी, पनवेलच्या ठिकाणी. कोणामुळं? जुन्या काळात होतं का? गावाच्या पलीकडे जायचा अधिकार होता का? आज भारतातल्या कुठल्याही राज्यात कुठेही जाय, तू संविधानिकरित्या तू हा मार्ग मागू शकतो. त्याच्यावर अन्याय झाला असेल त्याच्याबद्दल वाचा फोडू शकतो, रस्त्यावर येऊ शकतो है ना, निवेदन देऊ शकतो, संविधानिक मार्गाने आंदोलन करू शकतो, त्या समस्येला वाचा फोडू शकतो. हा अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांनी. हा अधिकार बाबासाहेबांनी दिला का नाही? मग मेन गोष्ट काय बाबा, काही जण तुम्हाला म्हणतील
की संविधान निर्माते बाबासाहेबच कसं काय, तर त्याला साध्या सोप्या भाषेत सांगायचं, बाळा तुझ्या घरी तुझा बाप आहे, तुझ्या बापाची बायको म्हणजे तुझी माय आहे, तुझ्या मायबापाचे लेकरं म्हणजे तुझी भाऊन तुझी बहीण आहे, तुझ्या घरावर तुझ्या आज्याचं नाव आहे, राशन कार्डवर तुझ्या आज्याचं नाव आहे. राशन कार्डवर कोणाचं नाव आहे? राशन कार्ड कोणाच्या नावावर असते? आजा जिवंत असेल तर आज्याच्या शेवटचं पान पाहा, शेवटच्या पानावर आज्याचं नाव असते, त्याच्या खाली आपल्या आजीचं नाव असते आणि आजीच्या पुढे लिहिलं असते पत्नी कोणाची? आपल्या आज्याची. त्याच्या खाली आपल्या बापाचं नाव असते, कंसात लिहिलेलं असते मुलगा कोणाचा? आपल्या आज्याचा. त्याच्या खाली आपल्या माईचं नाव असते. कोणाचं नाव असते? माईचं. कंसात लिहिले असते सून कोणाची? आपल्या आज्याची. कारण घराचा मेन मालक कोण आहे? घराचा मेन मालक कोण आहे? त्याच्यानंतर त्या राशन कार्डवर पहिलं नाव पण आज्याचंच आहे का नाही? त्याच्यानंतर तुमचं नाव असते, तुमचं वय असते आणि कंसात असते नात, कंसात असते नातू कोणाचा? त्या आज्याचा. मग जर समजा तुमच्या सुपीक डोक्यात नापीक विचार आला की बाबासाहेब आंबेडकरच संविधानाचे निर्माते कस काय, तर बांडगुळांनो सध्याच्या काळात तुमच्या डोक्यात हा प्रश्न येऊ नाही. आपल्या भारताचं राष्ट्रपती भवन आहे, या देशाचं राष्ट्रपती भवन आहे, ज्याचं बांधकाम 1911ला सुरू झालं होतं. आपल्या भारतात सर्वात मोठी संस्था आहे, तिचं नाव आहे संसद, जी राज्यघटना कलम 79 नुसार निर्माण होते. मग त्या संसदेमध्ये 2 सभागृह पडतात. एकाचं नाव आहे लोकसभा, ज्याची तरतूद राज्यघटनेच्या कलम 81 मध्ये आहे, ज्याच्यामध्ये एकूण खासदार 543 आहेत. आता 850 होणार आहेत, म्हणजे बसवा पुन्हा आमच्या बोकांडीवर. आता खासदाराची संख्या वाढणार आहे. त्यानंतर दुसरं सभागृह आहे राज्यसभा, ज्याच्या खासदाराची संख्या 245 आहे, ज्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो, ज्याच्या राज्यघटनेच्या कलम 80 मध्ये त्याची तरतूद आहे. आता आपल्या देशातल्या या लोकांवर कंट्रोल ठेवणार राष्ट्रपती हा पदावर आल्यावर कुठल्याही पक्षाचा नसतो, तो देशाचा प्रथम नागरिक आहे, त्याला सर्व लोक सारखे आहेत. जेव्हा इथलं सरकार संविधानाप्रमाणे चलत नसेल तर इथली लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार पण राष्ट्रपतीला आहे. मग तुम्हाला जर वाटलं बाबासाहेबच संविधानाचे निर्माते कस काय, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब कस काय, तर हे मी तुम्ही म्हणायची गरज नाही. राष्ट्रपती भवनामध्ये जा, त्या राष्ट्रपती भवनामध्ये अशोक हॉल आहे. कोणता हॉल आहे? अशोक हॉल आहे. आणि त्या हॉलमध्ये एक फोटो आहे, त्या फोटोमध्ये आपला बाप संविधान द्यालाय आणि संविधान घेणारे तुमचे बापजादे आहेत. घेणारा कोण आहे? आपला बाप आहे. मग बाबासाहेब संविधान द्यायलेत आणि संविधान घेणारे कोण आहेत? तर संविधान घेण्यामध्ये राजेंद्र प्रसाद आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत. मग बाबासाहेब द्यायलेत, ते घ्यायलेत, मग लिहिणारा देईल का नाही? आपल्या दुर्डीत भाकरेत आपण लोकांना देणार ना, आपलेच वांधे तर आपण देण्याचा प्रश्न पाहिजे का? बरं, हा फोटो आपल्या आजा पंजान छापला नाही, हा फोटो आता काल परवा कधी छापला नाही. हा फोटो आहे 26 नोव्हेंबर 1949चा. कधीचा फोटो आहे? 26 नोव्हेंबर 1949चा. का तर आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेचा प्रस्ताविक, आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेचा सरनामा, आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती आणि शेवटी एक वाक्य वापरले 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृताने अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. संविधान कोणाला अर्पण केलं आपण? देवाला नाही. संविधान आपण धर्माला अर्पण केलं. संविधान आपण स्पेशलाइज कुठल्या व्यक्तीला अर्पण केलं? बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला, तथागत गौतम बुद्धांना अर्पण केलं नाही. बाबासाहेबांना सांगितलं संविधान अर्पण करायचंय कोणाला? स्वतःला. कोणाला अर्पण करायचंय? स्वतःला. का तर हे संविधान कुठल्या देवानं, हे संविधान कुठल्या देवाच्या प्रेषितानं, हे संविधान कुठल्या साधूनं, हे संविधान कुठल्या संतानं लिहिलं नसून ज्याचा मेंदू 1314 ग्रॅम आहे, जो सदविवेक विचार बुद्धीनं विचार करतो, तशा जिवंत हाडामासाच्या माणसानं लिहिले हे संविधान
माणसाच्या कल्याणासाठी आहे, म्हणून हे माणसाने स्वतःप्रत अर्पण करावं. रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना संविधान दिलं. आता संविधान देत असताना मी सांगितलं पहिल्यांदा की बाबासाहेबांनं काय केलं, ज्या घटकावर जास्त अन्याय झालाय पहिल्यांदा ठरवलं त्या घटकाचं मला कल्याण करायचंय. मग त्यामध्ये पहिला घटक कोणता, तर त्यामध्ये पहिला घटक आहे महिला वर्ग. महिलांना पहिले शिक्षणाचा अधिकार दिला. म्हणजे 14 वर्षाच्या अगोदर पोरीला बाप शिकू देत नसेल तर तो बाप गुन्हेगार आहे. पोरीला बापावर देखील गुन्हा नोंद करता येतो. हा अधिकार एकाच बापानं दिला, त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. टाळ्या मरेल वाणी वाजायचं नाही, नाही तर वाजूच नका. मी शेवटी जय भीम म्हणतो, थांबतो, पळून जातो इथून. हा विषय काय आहे बाबा, की त्यानंतर महिला वर्गांकडे महिलांना शिक्षण द्यायचं ठरवलं. आता महिलांना म्हणले दुसरा अधिकार, त्या दुसरा अधिकार होता, त्या अधिकाराचं नाव आहे मतदानाचा अधिकार. 1935च्या अगोदर या देशातल्या महिलेला मतदान करण्याचा अधिकार नव्हता. 1935च्या अगोदर या देशात महिलांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. आता आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे लोप. सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजातंत्र, गणतंत्र. मग राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आपण समानता शब्द पेरलाय. काय पेरलाय? मग आता या बाईला माणसाच्या बरोबर आणायचंय, तर बाबासाहेबांना साऊथ ब्युरो कमिशन समोर एक विधेयक मांडलं. त्या विधेयकात सांगितलं या देशातल्या लोकांना पहिले तुम्हाला एका लाईनमध्ये आणायचं असेल तर यांच्यामार्फत जो माणूस तुम्ही निवडणार आहात पहिले याच्या मताचं व्हॅल्यू एक करा. मग सध्या या देशामध्ये अंबानीनं मतदान केलं आणि इथं बसलेल्या माझ्या एखाद्या माईनं मतदान केलं तर त्याच्या आणि मताचं व्हॅल्यू, इथं बसलेल्या माझ्या माईच्या मताचं व्हॅल्यू एकच आहे. हा अधिकार कोणत्या बापान दिला? बर केवळ अधिकार दिला का? तुम्ही डायलॉग आणता का नाही? जागा कोणाला सुटली? मग आपण डायलॉग आणतो का नाही? जागा महिलेला सुटली. मग आपल्या भारतात एक शिक्षिका महिला आदिवासी समाजातून राज्यपाल होते आणि राज्यपाल पदावरून या देशाच्या प्रथम नागरिक या पदाला गवसणी घालते, देशाची राष्ट्रपती होते. इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळं नाही तर आपल्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळं, त्या म्हणजे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. चला तुमचं कल्याण कशात केलं? मग मतदानाचा अधिकार दिला. तुम्हाला पद उपभोगता आलं पाहिजे, तुम्हाला आमदार होता आलं पाहिजे, तुम्हाला खासदार होता आलं पाहिजे, तुम्हाला निवडणूक लढवता आली पाहिजे. पण नवऱ्यानं तुला उभं करून तू निवडून आल्यावर तू भांड्यात घासले न पाहिजे, त्यानं गाडी घेऊन भलं मोठं नाव टाकलं न पाहिजे आहे ना. तू फक्त मकर संक्रांतीला नवी साडी घालून फक्त घेती कोणाची न देती कोणाची हे केलं न पाहिजे. तर तुझ्या मनात बी समाजाबद्दल तळमळ असली पाहिजे, तू बेदार झाली पाहिजे. कळलं का? का बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठं योगदान माता रमाईचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठं योगदान राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं. महिलांचं योगदान आहे, पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पण जुन्या कालावधीपासून तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता काळ तुमचा लय डेंजर आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला इलेक्शनमध्ये आणलं, आमदार केलं, खासदार केलं, राष्ट्रपती पदापर्यंत नेलं. पुन्हा बाबासाहेबांना प्रश्न पडला की नाही यांच्यावरला अन्याय आणखी कमी झाला नाही. मग अन्याय कमी झाला नाही म्हणजे काय? तर दुसरा अन्याय होता पगार. आता दुसरा अन्याय पगार कसा? आपण ग्रामीण भागात असताना जर एखाद्या शेतामध्ये माणूस कामाला असेल तर त्याला पगार होता 500 रुपये हजरी. एखाद्या शेतामध्ये गावाकडे माणूस कामाला असेल तर पगार काय होता? 500 रुपये हजरी. आणि जर बाई कामाला असेल तर पगार होता 300 रुपये हजरी. काम दोघं शेतात करायलेत, दोघंही सोयाबीन याचायलेत, पण माणसाला पगार काय होता? 500 रुपये. आणि बाईला पगार काय होता? मग आपल्या बापानं संविधानिक पद्धतीनं लिहून ठेवलं काय? राज्यघटना कलम 39 उपकलम डी. राज्यघटना कलम 39 उपकलम डी. एकाच हुद्द्यावर एकाच पदावर स्त्री आणि पुरुष कार्यरत असेल, कामावर असेल तर कुठलाच मायका लाल त्याचा पगार कमी जास्त करणार नाही. दोघांनाही पगार सारखाच द्यावा लागेल. समजा एक महिला शिक्षक आहे आणि एक पुरुष शिक्षक आहे, असं ऐकलं का महिलेला पगार कमी असते? मग तुम्हाला समान पगार देण्याचं काम कोण केलं?
तुम्हाला समान पगार देण्याचं काम कोण केलं? बाबासाहेबांना. त्याच्यावर बाबासाहेब पुन्हा थांबले नाही. दुसरा प्रश्न होता, ह्या देशात स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये माणसं शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचे. कळलं का? एक माणूस कितीही बायका करू शकत होता. मी हे म्हणल्यावर फक्त तू ह्या बायकोकडे पाहून दाखव. बायकोन पाहिल्यावर ताण आला का नाही तुला? दुसरी हाय तिच्यामुळेच कदरून गेला तू. भमाट ताण हे तुला. रात्री 9 वाजता तिचा फोन आल्यावर 90 पेलेली डायरेक्ट 30 वर येते तुई. किती दस येते भाऊ तिची, हे का नाही? एखाद्या वेळेस कधी बायकुल एखादं काहीतरी शिवी देऊन पाय माकडीन म्हण, अख्ख्या त्या कुळाचा उद्धार नाही केला तर नाव बदल. म्हणजे बायकोचा नाद करता येतो का? नाही. म्हणजे जुन्या काळात कुठलाही पुरुष काय करायचा तर शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचा. शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचा. आता मला सांगा, कोणत्या मायकालालमध्ये धमक आहे भाऊ? घरी त्याची बायको आहे आणि बाहेरून बाई घेऊन तिला म्हणला ही तुमची. किती मार खाईल ते? 498 नावाचं मॅटर माहिती आहे का नाही? 498 मध्ये हिनं ज्याचं नाव घेतलं त्याला हणतात. हिनं सासूचं घेतलं, पहिले सासूल 2 ठाके. हिनं ननंदचं घेतलं, तिला बी ठाके. नवऱ्याचा तर इसेच खलास. म्हणजे मेन गोष्ट आहे, तुला तुझ्या पसंतीनं नवरा करण्याचा अधिकार, तुला तुझ्या मर्जीनुसार त्याच्यासमोर नांदण्याचा अधिकार. ते भिकारचोट दलिंदर असेल, चुटकी मारून सोडून देण्याचा अधिकार कोणा दिला? बाबासाहेबांना. जुन्या काळात आपली माय काय मायची, बाय आपण गरीब आहेत, संसार काठापर्यंत न्यायचा असतो. आता काळ खलास. लुंगी नेसून पाणी भरते. सध्या लुंगी नेसून पाणी भरते. घरातले 90% कामे हेच करायले. कळलं का? याचे कपडे धुण्याच्या व्यतिरिक्त म्हणजे अंडरपॅन्ट तर याची हेच धुते. म्हणजे इसेच खलास झाला. काय केलं तर तुला तुझ्या मर्जीनुसार नवरा निवडता येतो, नवऱ्यासोबत नांदता येतो. पण जर तो स्त्री जातीला गुलाम या नात्यानं वावरत असेल तर त्याला सोडून पण देता येते. एवढ्यावर बी नाही. जुन्या काळात एखाद्या स्त्रीनं तिचा नवरा मरण पावला तर तिला सती जावं लागत होतं. आता आमची बाई नाटकं करते, मला सोडा द्यावा तो काळं पांढरं हो, तेल काऊन नेलं, तू हा मुर्दा बसो, ह्या बोंबलती. एकदा तिचे हात मोकळे सोडा, जाती का पाहू द्या, सोडाच. है ना? है ना? नवरा मेल्यावर काय रडती, अरे बापरे देवा, तू हा मुर्दा बसो, तो काळं पांढरं हो, तेल काऊन नेलं, मला काऊन ठेवलं. एकदा सोडून पाहतील. झाडाच्या पलीकडून पळून घरी नाही गेलीत म्हणून बदला. म्हणजे मेन गोष्ट काय, हाही अधिकार बाबासाहेबांना दिला. म्हणजे जर विधवा असेल तर त्या विधवेकडे जुन्या काळात पाहण्याची प्रथा वेगळी होती. जनमानसात एखादा कार्यक्रम असेल तर पुढून गेलं तर तो कार्यक्रम विटाळला म्हणून मानला जायचा. कुठल्या पूजाविधी आराधनेमध्ये ती महिला समोरून गेली, तो कार्यक्रम थांबवला जायचा. आज तिला पुन्हा विधवा असेल तर लग्न करण्याचा अधिकार देखील बापानं दिला. आणि बापानं पहिल्यांदा, लक्षात घ्या, अलीकडे आपल्या लोक आहेत ॲटिट्यूड, 1-2 एकर शेतीवाली किंवा इथं पनवेलला राहिले आणि गाडी बिडी घेतली किंवा हाताबितामध्ये ह्या कडेबिडे टाकले आणि गळ्यात 2-4 चैना बांधले, त्याला वाटायले माया एवढा कोणीच नाही. पण तुही जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. तू कधी गचकशील सांगता येत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे आता कोण कधी मरल सांगता येत नाही. आता भेटलं होतं म्हणते, गेलं. काँग्रेसाचं भाषण ऐकायला गेलं. कालच मी बोललो होतो त्याला, गेलं म्हणले. कालचे हा सोबतच पेलता, गेलं. कोण कधी जाईल सांगता येत नाही. म्हणजे सुननं वाटू द्यायचं ना, आपली सासू वयस्कर ती जाईल, तिच्या पहिले तुला अटॅक येऊन तू बी जाऊ शकते. शोकाकुल सासूबाई, काही बी होऊ शकते. कळलं? त्यामुळं कुठल्याच गोष्टीचा माज करायचा नाही. कुठल्याच गोष्टीचा माज करायचा नाही. कोण कधी जाईल सांगता येत नाही. बाबासाहेबांना तेवढा अधिकार दिला. मग बाबासाहेब तेवढ्यावर थांबले नाही. म्हणले चला, म्हणले काय करा की जुन्या काळात गावाकडे शब्द हे कन्यादान करणे, मुलीचं कन्यादान करणे.
पण ती कन्यादान करायची वस्तू नाही. बापानं पोरीचं लग्न केलं म्हणजे तिचं त्या माहेरातलं सर्वच संपलं असं नाही. मग भीम जयंतीनिमित्त असो किंवा कुठल्याही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त, दिवाळी सणानिमित्त तू त्या भावाकडे गेली आणि त्या भावाला तू डायलॉग घालला, माझ्या साडीचं काय. आता तू भावाकडे गेली, लेकरं घेऊन गेली आणि भावाची बायको दलिंदर आहे. तू दिसल्यावर तिचं आहे ना तोंड असं मुरुडलीवाणी केलं तिनं, का आता हिला कपडे घ्यावं लागतात म्हणून. तर तुझं काम काय आहे, त्या भावाला उद्या जयंती, आज 13 तारखेला सांगायचं मी आले. जयंतीला गावाकडे गेली, गावाकडे गेल्यावर 15 तारखेला तू आता सासरला निघायचं आहे. त्या भावाला तू डायलॉग घालायचा, माझ्या कपड्याचं काय. केवळ मही साडी नाही, माझ्या लेकराच्या कपड्याचं काय. समजा आपल्या भावानं आपल्या वहिनीचं ऐकलं, काहीच करायचं नाही, माहेरातून आपलं निघायचं, सासरला यायचं. 100 रुपयाचा एक बॉन्ड भेटतो, 100 रुपयाचा. तहसीलला जायचं, वारसा हक्क बाबासाहेबांनी दिलाय, बापाच्या प्रॉपर्टीत अर्धा हिस्सा द्यायची, पिन ठोकून. भावाला 5 एकर शेती होती, 2.5 एकर शेती पुढच्या महिन्यात तिहानावर. काय साड्या घ्यायच्यात घे. कोणा दिलं, बाबासाहेबांना. कोणा दिलं, वारसा हक्क भेटला का नाही तुला. बरं त्याच्यानंतर स्त्री पुरुषांच्या बरोबर नाहीच, तुम्ही आमच्या 5 पावलं पुढं. मग काय म्हणले, ही प्रेग्नेंट आहे तर हिला प्रसूती रजा. 1 वर्ष घरी राहून लेकराचं बालसंगोपन आणि लेकराचा जन्म लक्षात घेऊन 1 वर्षाचा म्हणजे विना नोकरीला जाता तुला पगार. 6 महिन्यात फक्त तू लेकराला सांभाळती, बाकीचे 6 महिने तुझा नवरा सांभाळतो. पण नवऱ्याला गव्हर्नमेंट रुपया देत नाही. पगार कोणाला भेटणार 1 वर्षाचा, तुलाच भेटणार. बरं तू नोकरीला आहे, तुझा नवरा नोकरीला नाही आणि तुझ्या नवऱ्यानं आगाव नखरे केले आणि तू म्हणले त्याला टाकून द्यायचे. यानं काम करायचं पण तुला पोटगी द्यायची आणि तू नोकरीला आहे, तू ह्याला रुपया बी द्यायचा नाही. म्हणजे आमच्या पुरुष मंडळीचं कसं झालं, आमचा कार्यक्रम टरबूज झाला. टरबूज चाकू पे गिरा, चाकू टरबूज पे गिरा, कटना तो टरबूज ही है. आमचा कार्यक्रम लेट डेंजर झाला. का तर आधी आनंदी कालावधीपासून जास्त अन्याय अत्याचार तुमच्यावर झाले. मग बाबासाहेबांनी पुन्हा विचार केला, आता पर्याय काय. तर दुसरा पर्याय म्हणले, हे जे महिला वर्ग आहे, ह्या महिला वर्गावर पुरुषांकडून अन्याय होतो, अत्याचार होतो. मग पर्याय काय. समजा इथून महिला गेली, कार्यक्रम संपला आणि तिला कळलं आपला नवरा झुलत झुलत घरी आलाय, ताण द्यायलाय. तिनं 112वर कॉल केला आणि पोलीसवाल्यांना सांगितलं की माझ्या नवऱ्यानं मला मारले, माझा मानसिक शारीरिक छळ केलाय. 5 मिनिटात वाय 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 करत गाडी येते. तू ह्या नवऱ्याला मागं बसून नेती, मधात बसाल तुझा नवरा काय नेता नाही. आणि नवऱ्याला पोलीस स्टेशनला नेल्यावर बेमोत हाणती आणि पोलीसवाले एकाच जागी हाणतात ज्याचं लय काम आहे. दनादन हाणतात, बायकोल मारतो, रप्पा रप आहे ना. याच्यात पटणं तर पुन्हा पोलीस स्टेशन 6 महिन्याचं परमिशन देतं. एकदा बोलून पहा एकमेकाला, तिचं जमतंय का आहे ना, डबल एकत्र राहायचंय का. म्हणजे पोलीसवाले तिच्याकडूनच आहे. हा पाय म्हणते, एकदा समजून पहा, ऐकती का झालं. पण समजा एखादी बायकोच डेंजर आहे, नवरा झोपलेला आहे, ही सकाळी उठली, 6 वाजले होते, नवऱ्याच्या डोक्यावरले आल्हादी ब्लँकेट काढलं आणि भगुण्यानं दन दन नवऱ्याच्या डोक्याला हाणलं. ह्या झापडा हाणल्या 10-15 नवऱ्याच्या तोंडावर. आणि नवऱ्यानं पोलीस स्टेशनला फोन केला की माया बायकोकडून मला शरीराला धोका आहे, माया बायकोकडून माझ्या जीवाला धोका आहे, माया बायकोनं सकाळी उठल्या उठल्या मला हाणलंय. पोलीसवाले पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात आणि डबल त्याला हाणतात. बायल्या बायकोचा मार खातून आमच्याकडे येतो. मग मला सांगा, एवढा कार्यक्रम तुमचा भारी कोण केला, कोण केला, बाबासाहेबांना. एवढ्यावर बी बाबासाहेब थांबले नाही. बाबासाहेब म्हणले थांबा. बाबासाहेब म्हणले जुन्या काळात 20 मार्च 1927 चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला बाबासाहेबांनी पाणी खुलं करण्यासाठी खाली उतरले. खाली गेल्यावर 1 घोट पाण्याचा प्याला आणि पाहता पाहता आपल्या लोकांकडे पाहिलं. लोकांकडे पाहिल्यावर बाबासाहेबाला जाणून आलं की आपली लोक अस्पृश्य आहेत, आपली लोक खालच्या थराची समजल्या जातात. याचं कारण आहे की गेली वर्षानुवर्षे ह्या लोकांनी आपल्यावर एक पोशाख लादला आहे.
आणि त्या पोशाखामुळे आपल्याला ओळखल्या चाललंय. म्हणून काय करावं, पहिले आपला पोशाख बदलावा. मग आपला पोशाख काय होता, जर आपण अस्पृश्य आहेत तर पहिला पोशाख, गावाकडे तुम्ही गेले, ग्रामीण भागात तुम्ही असाल तर आपल्याकडं काम होतं माळवत ठोकण्याचं. माळवत कळत असेल ना, घर बांधायचं, आपले लोक कामं करायचे. आपल्याकडे काम होतं, जुन्या काळात प्रत्येकजण मिस्त्री नव्हता, आपले लोक तेच काम करायचे. तर दुपारी काम केल्यावर आपण थकलो तर आपण चहा मागायचो. तर मग तुमचा कप असा वेगळा देवळीत असायचा. कप काय असायचा, वेगळा, आपला आपण घ्यायचा आहे ना, वरतून चहा फेकला जायचा, आपला आपण प्यायचा. त्याच्यानंतर गावात कुठलीही पंगत असेल तर आपली पंगत इतर लोकांपेक्षा वेगळी असायची, ओळखण्याची पद्धत होती. पंगत काय असायची, वेगळी असायची. गावामध्ये इतर घरं वेगळे असायचे, 50-60 फूट अंतर सोडून आपली वेगळी गल्ली असायची, त्याला पण महारवाडा म्हणायचो आपण. बरं, एवढ्यावर नाही, आता याच्याहून कळणार, कारण का त्याच्यातला व्यक्ती एखादा गावात आला तर माणसासारखा माणूस दिसतो, मग ओळखायचा कसा, मग त्याला एक पुन्हा पद्धत होती. तो जो माणूस आहे त्याच्या हातात एक काठी असायची, जो अस्पृश्य माणूस आहे त्याच्या हातात एक काठी असायची आणि त्या काठीला घुंगरं लटकविलेले असायचे. म्हणजे त्यानं काठी खाली हाणली, घुंगरं वाजले की समजायचं हा या प्रवर्गातला माणूस आहे. आता बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह करायला गेले, खाली पाहिलं, प्रत्येकाच्या हातात काठी दिसली, कारण बाबासाहेब केम्ब्रिजहून 1924ला आलेत. प्रश्न पडला, प्रत्येकाच्या हातात काठी काय, आणि आपली जी बाई होती त्या बाईला गुडघ्याच्या खाली साडी नेसण्याचा अधिकार नव्हता, गुडघ्याच्या वरीच तिनं घोळ नेसायचा. मग बाबासाहेबांना पहिल्यांदा तिथं तुमच्याबद्दल एक क्रांती केली की पुरुषांनो, हातातली काठी सोडून द्या, इथून पुढं तुम्हाला कोणत्याच मायकालालच्या पाया पडायची गरज नाही, कारण मग हात तुमच्या पाठीवर आहे. कोण म्हणलं, बाबासाहेब आंबेडकर. बायांनो, तुमच्या साडीचा घोळ घोट्यापर्यंत गेला पाहिजे, तुम्ही नीटनेटकं राहिलं पाहिजे, लेकरं स्वच्छ ठेवले पाहिजे, आपल्या बाईत आणि त्याच्या बाईत फरक दिसला न पाहिजे, आपल्या बाईत आणि त्याच्या बाईत फरक दिसला न पाहिजे. मग सध्या तुम्ही मेकअप करून आल्या का नाही? आता म्हणू शकतंय कोणी तुम्हाला, तो अशी काऊन राहिली, तशी काऊन राहिली. मग बाबासाहेबांनी तेवढं स्वातंत्र्य, कलम 21 जीवित्वाचं स्वातंत्र्य, तुम्हाला तुमच्या शैलीनुसार राहण्याचं स्वातंत्र्य. मग आज तुम्ही आम्हाला मागं पाडलं. आमचा ड्रेस काय, टी शर्ट, पॅन्ट, शर्ट, संपला कार्यक्रम आमचा. तुमचे तर वेगवेगळे ड्रेस आहेत बापा, हे का नाही? मग मला सांगा, बाबासाहेबांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं का नाही? समजा केस तुला वाटले आता पॉप नावाचा भांग पाडायचा आहे, तू हे केस कमी आहेत, मधात ईट ठेव, अधिकार दिला ना बाबासाहेबांना. तुला वाटलं मग हे 2 केस गालासमोर आले पाहिजे. जुन्या काळात ब्युटी पार्लर नव्हतं, सराटा गरम करायची, झुपकून वाढायची, 2 केस याला लटकायचे, ते 2 केस आमच्या माणसाला मातीत घालायचे. एकर इकलं यानं कार्यक्रम बी. आता काही काय आमचे दलिंदर आहेत, पोरीची बराबरी करायला चालली आहेत, आहे ना, केसच वाढवायला आहे. पुढून चालल्यावर बाई वाटायला, पलीकडून गेला काय माणूस आहे का नाही? म्हणजे मेन गोष्ट बराबरी करायला. आमच्या पोरं काल बाई पोरगी काय करायली, कानात बाळी घायली, हे दलिंदर भवाळीत बाळी घालायले. काहून तर आम्ही महिलांपेक्षा वेगळे आहेत, आम्ही महिलांपेक्षा वेगळे आहेत. अलीकडे काही काही पोरं पाहिले मी आपली. मी आवर्जून या ठिकाणी सांगतो, आपण आपल्या केसावरून, आपल्या कपड्यावरून टेरर दाखवणे, आपलं वजन पडणे या भ्रमात राहू नका. वजन पाडण्यासाठी कपडे बी भारी लागतात, वजन पाडण्यासाठी माणूस सुटा बुटातच लागतो. हे भारताला पहिल्यांदा बाबासाहेबांनी दाखवून दिलंय. जेव्हा या देशातल्या लोकांना घालायला कपडे नव्हते का, तुम्ही बाबासाहेबाचा कुठलाही फोटो पहा, त्या फोटोत बाबासाहेब तुम्हाला कोटावरच दिसतील. गोलमेज परिषद उन्हाळ्यात होती, उन्हाळ्यात मार्च महिन्यात गोलमेज परिषद उन्हाळ्यात होती ना, तर तिथं प्रत्येक लोक असे ढगळबिगळ कपडे घालून गेलते आणि बाबासाहेब कोटातच गेलते. का? विचारसरणीवर डिपेंड असते. तुम्ही बाबासाहेबाचा कुठलाही फोटो घ्या, तो फोटो कसा आहे पहा, कुठलाही घ्या, दिसायला स्मार्ट आहे, कोट आहे, आणि तू काय करायला इथं पॅन्ट फाडायला, कस काय फॅशन आहे म्हण. बेटा तेरे घर में राशन का प्रश्न है,
तू फॅशनच्या कहायला नादी लागायला. फॅशन बरं, ते शब्द बी तुला येईना. मोबाईलचे उपकार आहेत यावर. तुला हॅपीची स्पेलिंग येत नाही, एच लिहिल्यावर बाकीचं खालून येते. तुला बर्थडेची स्पेलिंग येत नाही, बी लिहिल्यावर बाकीचं खालून येते. ॲनिव्हर्सरी ती ह्या बापाला स्पेलिंग येत नाही, एन लिहिल्यावर बाकीचं खालून येते. आणि तू फॅशन फॅशन त्याच्यात पोरगी. आता तर तुम्ही इकडं पनवेल, पुणे, मुंबई म्हणल्यावर तर इशेत नाही. प्रत्येकीकडे मोबाईल असेल, प्रत्येकीकडे इंस्टाग्राम असेल, बरोबर आहे. आणि हिची स्टोरी आणि कधी कधी स्टेटस चेक करा. हिच्या कॉलेजच्या मैत्रिणी चेक करा. ही जर स्टोरी स्टेटस ठेवत असेल ना विथ माय बेस्टी, तर बेस्टीला हिनं सोबत हाना. हिनं स्टेटस ठेवलं ना विथ माय बेस्टी, बेस्टी अपने को पेस्टी का प्रॉब्लेम है. त्याच्यात ही स्टेटस ठेवायली विथ माय सिसो. सिसो सिस्टरची स्पेलिंग येई ना, हिनं शॉर्टकट काढला विथ माय सिसो. सिसो कोण? ट्युशन मधली सख्या बहिणीला झडपणी आली. तिचं मॅटर हिला माहीत, हिचं मॅटर तिला माहीत. काल्याचं कीर्तन हे का नाही. स्टेटस कोणाचं ठेवायली विथ माय लवली ब्रो. ब्रो बर्दरची स्पेलिंग येई ना, हिनं शॉर्टकट काढला विथ माय लवली ब्रो. आणि ब्रो कोण? ट्युशन मधला, कॉलेज मधला. ते सख्या भावाला काय झालं ताई? आणि ते जे ब्रो असते ते बी डेंजर आहे. ते काय करतंय, इलं बहीण मानते आणि हिच्या बाजूचीला गुलुगुलू बोलते. पण त्यावेळेस माईचं बापाचं काम आहे आपलं लेकरू संपर्कात कोणाचे आहे, आपलं लेकरू करायला काय. का बाबासाहेबांनी एवढा भारी अधिकार दिलाय, बाबासाहेबांना एवढा भारी अधिकार दिलाय. म्हणजे जुन्या काळात पोरग आपल्या घरी पोरगी पाहायला यायचं ना, तर आपल्या घरी पोरग पोरगी पाहायला आल्यावर आपला बाप आपल्या माईला चहा करायला लावायचा. आपली मोठी बहीण जेव्हा पाहुणे पाहायला आले तेव्हा आपल्याकडं घरामध्ये नेसायला बरोबर साडी नव्हती, म्हणून आपण आपल्या घराच्या बाजूला जे श्रीमंत आहे का त्या बाईची साडी नेसून मेकअप करून त्या पाहुण्यासमोर चहा घेऊन गेलो. आपल्या घरातल्या चहाच्या कपाला कानं नव्हते, म्हणून आपण शेजारच्या घरातून कप आणले. का? तात्पुरती आपल्या घराच्या गरिबीची इज्जत झाकावी. आपल्या बापानं जिंदगीत कधी पोहे खाल्ले नाही, पण त्या पाहुण्याला पोहे आणण्याचा प्रयत्न केला आहे. तेवढ्यात त्या पाहुण्याचा रात्री 9ला फोन आलाय आणि त्यानं आपल्या पोरीला रंगानं काळी असल्यामुळं नाकारले. ते दुःख आपला बाप जिंदगीत कधी विसरत नाही. ते दुःख आपला बाप जिंदगीत कधी विसरत नाही. बाबासाहेबानं राज्यघटना कलम 16 तुला नोकरीमध्ये समानतेची संधी. जुन्या काळात तुला नोकरी करता येत नव्हती, तुझी व्याख्या चूल आणि मूल होती. तो काम काय, तो अभ्यास केला पाहिजे, तो MPSC क्रॅक केली पाहिजे, तू MBBS झाली पाहिजे, तू PSI STI ASO झाली पाहिजे. कळलं का? तू 3 मैत्रिणी सोबत घेतल्या पाहिजे. कार करून तू पोराला पाहायला गेली पाहिजे, तू क्वाटवर बसली पाहिजे, चहा घेऊन हे आलं पाहिजे. याला तू हा प्रश्न विचारला पाहिजे, ही पॅन्ट तुझीच आहे का? बदला घेण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलंय. कळलं का? येणाऱ्या 2 वर्षात तुम्हाला हुंडा चालू होणार आहे. पोरग हुंडा तुला देणार 10 लाख रुपये. कळलं का? 10 लाख तुला देणार. कळलं का? हे माकडासारखे उड्या मारत येणार आणि एकटी वाघिणीसारखी तू जाणार. कोणामुळं? बाबासाहेबामुळं. तू काम काय, फक्त पळून जाऊ नको, गुलू गुलू बोलू नको. लय अधिकार दिलाय. अरे तू पोलीस स्टेशनला गेलीस, आता रस्त्यानं चालू लागली, कॉलेजला चालली, कुठतरी कामावर चालली, जॉबला चालली, आणि एखादा माणूस तुला वाटलं तुझ्याकडं असे डोळे वाटारून पाहायला आहे ना, निहाळून पाहायला, आणि तू पोलीस स्टेशनला गेली आणि पोलीसवाल्यांना म्हणली की ते माझ्याकडं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहू लागलं. पोलीसवाले त्याला उचलतात, डोळ्यानं विनयभंग केला म्हणून दनदन हाणतात. म्हणजे तू जर पोलीसवाल्याला जाऊन म्हणली की ते माझ्याकडं डोळे वटारून पाहू लागलं आणि पाहता पाहता डावा डोळा खालीवरी करू लागलं, बेमोत मार. पण ताई मला प्रश्न पडतोय, तुला कसं काय माहीत त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलं? तर 14 सेकंद तू हा पाण्यात घातले ना.
मग टाळी एका हाताने वाजती का? मग बाबासाहेबांनी एवढा अधिकार दिला ना, कलम 21 तुम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. आमचे पोर आहेत, अरे काय गरज आहे पॅन्ट फाडण्याची? आपण मोठ्या शहरात राहतो म्हणजे कपडे आगळे वेगळे घातल्याने त्या फॅशन नाही. ह्या जगात किंमत बुद्धिमत्तेची लक्षात घ्या. जगामध्ये दर्जा हा बुद्धिमत्तेचा आहे. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट, आपल्या कपड्यावरून केसावरून आपला दरारान दहशत पडत नसती. जगाला, या जगाला युद्धानं नाही, ह्या जगाला प्रेमानं जिंकता येते. बाबासाहेबांनी कोणाला चापट आणली नाही. बाबासाहेबांनी कुठल्या समाजाचा द्वेष केला नाही. लेखणीच्या भरोश्यावर बाप घराघरात पोहोचलाय, फक्त लेखणीच्या भरोश्यावर. ही गोष्ट लक्षात ठेवा. जगाला राज्य करण्यासाठी प्रेमाची गरज आहे. म्हणून पोरांना विनंती आहे, उगे केस वाढवले, त्याला कलर हाणला, केस कुरळे केले म्हणजे तुझी दहशत पडती असे नाही. कपडे आगळे वेगळे घातले म्हणजे समाज तुझ्याकडे पाहतोय आणि तुला भेटय असं नाही. का तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या देशातल्या लोकांकडे कपडे नसताना बाप सुटाबुटात राहायचा. 9 जानेवारी 1915ला गांधीजी भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी पाहिलं या भारतातल्या लोकांना घालायला पुरेसे कपडे नाहीत. आणि म्हणून गांधीजीनं शपथ घेतली की या देशातल्या लोकांना घालायला पुरेसे कपडे नाहीत. मी दक्षिण आफ्रिकेतून बॅरिस्टर होऊन आलोय, पण माझ्या देशातल्या लोकांना घालायला पुरेसे कपडे नसतील तर मी सुटाबुटात राहणं चुकीचं आहे. म्हणून यांना पुरेसे कपडे नाहीत, म्हणून मी पण पूर्ण कपडे घालणार नाही. मग बापूनं काय गुंडाळला? पंचा. 1924ला आपला बाप विदेशातून या देशात आला. देशातल्या लोकांकडे पाहिलं, ह्या लोकांना घालायला कपडे नाहीत, ह्या लोकांना घालायला कपडे नाहीत. मी समानतेच्या अधिकारावर एक पुस्तक लिहिणार. शिक्षणाच्या भरोश्यावर मी जसा सुटाबुटात आहे तसा मी माझ्या समाजाला सुटाबुटात आणणार. फरक असतो विचारसरणीचा, फरक डिपेंड असतो विचारसरणीचा. कारण छान वाक्य, किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम आहे, बाबासाहेबांनी आपल्याला सुटाबुटात सांगितलंय, आपल्याला छिद्रे चाळे करायला नाही. आणि पुरुष मंडळींना सांगतो, नाद बायाचा करायचा नाही. त्या 5 पावलं आपल्यापेक्षा पुढे आहेत. बाबासाहेबांनी काय दिलं? राहण्याचं स्वातंत्र्य. आमच्यापेक्षा डेंजर तुम्हाला दिलं. तुम्ही मेकअप करू शकता, घरी ब्युटी पार्लर चालू शकता, पेशंट नसला एकटीच फ्रेश होऊ शकते. 2 दिन के बाद 4 दिन के बाद क्या रूप निखर आया है, फेयर अँड लवली. कळलं? एकटीच फ्रेश होऊ शकते. तुला एवढं स्वातंत्र्य दिलंय, ते जाऊ द्या. कपडे परिधान करण्याचं, तुमच्या ड्रेसचे प्रकार किती आहेत? आमचा कार्यक्रम डिलीट झाला का नाही? आता आमचे पोरं तुमच्या कॉप्या करते. एक झोल्या पॅन्ट आणली बा, जुन्या काळात करीना कपूरचा ड्रेस होता ते, आता आमचं पोरगं घायले आणि फॅशन व्हायले. फॅशन नाही, तुही वाटचाल तिकडे चालू व्हायली. फॅशन कुठं? महिलांनो, तुम्हाला एवढा अधिकार दिला बाबासाहेबांना, चॅलेंज नाही. आज तुम्ही तुमचा ड्रेस कोड बदलला. मला सांगा, मुळात जीन्स पॅन्ट कोणाची होती? आमची. आता तुम्ही घालायला का नाही? आमच्यात आहे का म्हणायची धमक, आमची जीन्स पॅन्ट घालू नका? कलम 19, मला माझ्या शैलीनुसार राहण्याचा अधिकार. आणि संविधान म्हणल्यावर आमचं बोलतच नाही, कारण याचा कार्यक्रम टरबूज आहे, त्याकडे चाकू रेडीच आहे. टी शर्ट कोणाचं होतं? आमचं. आता कोण परिधान करायले? आहे का तुमची धमक? टी शर्ट आमचं आहे, तुम्ही कसं काय घालायला? नाही. शर्ट पॅन्ट शर्टिंग करणं कोणाचं काम होतं? आपलं. कारण पहिले ऑफिस बिफिस काम आपण करायचो. आता तुमची बॉसच महिला आहे, तीच शर्टिंग करणं असते. करकन बेल हाणते, पाणी घेऊन तू जातो. मग मला सांगा, आपली जीन्स पॅन्ट पोरीकडे गेली, टी शर्ट आपलं पोरीकडे गेलं, शर्ट शर्टिंग है ना, इन करणं पोरीकडे गेलं. आम्ही येणाऱ्या चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तुमची बरोबरी करू शकत नाही. आमची जीन्स पॅन्ट टी शर्ट तुमच्याकडे गेलं, आमच्या कोणत्याच मायकालालमध्ये धमक नाही. तुमचा गाऊन घालून इथं बसायचं. आहे का धमक? आहे का? किती फॅशन करा, पण गाऊन घालू शकतो का? तुमची बरोबरी आम्ही करू शकतो का? नाही. आहे का तू यात धमक? तिची पंजाबी ड्रेस घालून इथं कार्यक्रमाला येऊन बसायचा. बरं, जरी बसला तर आमचे डायलॉग घालतात. बहुतेक प्रॉब्लेम आहे त्याच्यात. एखाद्यानं गाऊन घातला तर आमचं डायलॉग आहे, बाईल हे ते, म्हणजे आमचे आम्हाला डायलॉग घालतात का नाही?
मग बाबासाहेबांनी एवढं तुम्हाला दिलं का नाही? हां, पण आपल्या पोरीनं कपडे कसे घालावे याच्यावर कंट्रोल माईनं ठेवावं, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. आपल्या पोरीनं कपडे कसे घालावे याचे कंट्रोल माईनं ठेवावं. आणि जर पोरगी कपडे बरोबर घालत नसेल तर मला तुला विनंती आहे, मग इथं बसलेल्या माणसांना विनंती आहे, एकदा बायकुल पण हाताखालून काढा. तात्पर्य लेकरा देखत नाही, कारण बायकून फिरून मारल्यावर हायती बी जायची. तुम्ही दोघंच घरी असताना एकमेकाला हाना, लेकरा देखत नाही. आणि अलीकडं पाहिलं असेल प्रत्येक घरात बाईची तब्येत सुधारली, याचा कार्यक्रम डिलीट झाला आहे. कुठेही जा, याचा कार्यक्रम डिलीट झाला. बायको एका बुकीत पडायला गेलं. त्यामुळे लेकरा देखत दाब दडपण टाकू नका. लेकरू नसल्याला मारण्याचा प्रयत्न करा. 3 जरी मारलं दोघायलाच माहिती. कोणाला सांगू नका मी मारले, आणि तुम्ही सांगू नका मी मारले. तुमचं तुम्हाला चालू द्या. सांगायचं तात्पर्य बाबासाहेबांनी एवढं दिलं, पण एवढं देत असताना बाबासाहेबाचं म्हणणं आलं की हा विचार मंच आहे. मी प्रत्येक भाषणात एक उदाहरण आवर्जून सांगतो की बाबासाहेबांना आपल्याला दिलं काय. तर बाबासाहेबांचा प्रश्न पडला की बाबा आपल्या समूहाला लांब ठेवलं, आपल्या समूहाला बाजूला ठेवलं, आणि म्हणून विचार मंच असेल त्या विचार मंचावर आपल्या पोरानं मनोगत व्यक्त केलं पाहिजे, कोणतरी ऐकलं पाहिजे. यासाठी अधिकार कोणता आहे? तर यासाठी अधिकार आहे की विचार मंचावर बसलं पाहिजे आपलं पोरगं, विचार मंचावर त्याच्या हातात माईक असला पाहिजे, ते बोललं पाहिजे आणि आपल्या लोकांनी ऐकलं पाहिजे. मग त्यासाठी काय करता येईल? तर विचार मंच कुठलाही असो, त्या विचार मंचावर अशी खुर्ची असेल तर त्या खुर्चीवर बसण्यासाठी ताकद लागते, सत्तेची. ताकद कोणती लागते? सत्ता. भारतातला कुठलाही विचार मंच असो, भारतातला कुठलाही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिली ताकद लागते. त्या ताकदीचं नाव आहे सत्ता. मग सत्ता आपल्या हातात येईल का? नाही. सत्ता आपल्या हातात येईल का? सत्ता आपल्या हातात येणार नाही. म्हणून आपल्या बाबासाहेबांनी एक प्रयत्न केला. 1930ला पहिली गोलमेज परिषद पार पडली. बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले. गोलमेज परिषदेला गेल्यावर त्या ठिकाणी त्यांनी रॅमसे मॅग्नॉल समोर एक गोष्ट मांडली की जो समाज अस्पृश्य आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ ठेवा. आता का म्हणले असतील बाबासाहेब असं? असं बाबासाहेबांना का वाटलं म्हणावं? कारण बाबासाहेब भाषणात बोलून गेलेत, शासन करती जमात बना. शासनात जा, आमदार व्हा, खासदार व्हा आणि आपल्या समूहाचा विकास करा. आपल्या समूहावर अन्याय होत असेल त्याच्या विरोधात बोला. आपल्या समाजासाठी निधी आणा. आपल्या समाजात विहार निर्माण करा. आपल्या समाजामध्ये रस्ते निर्माण करा. आपल्या समूहातील नाल्यांचे कामं करा. कधी करता येईल? आपलं पोरग आमदार व्हावं लागेल, आपलं पोरग खासदार व्हावं लागेल. मग बाबासाहेब म्हणले काय? स्वतंत्र मतदारसंघ. समजा हा एरिया आहे, समजा या एरियाचं नाव आहे महात्मा फुले नगर, आणि या महात्मा फुले नगरमध्ये SC STचे लोक जास्त राहतात. जर समजा हा मतदारसंघ स्वतंत्र केला तर नेहमी इथं काय होईल? आपल्या समूहाचं पोरग आमदार होईल. स्वतंत्र केल्यावर काय होईल? इथल्या समूहाचं पोरग आमदार होईल. नेहमी आपल्या कास्टमधलं पोरग निवडून येईल, आपल्या समूहाचा विकास करेल. पण रॅमसे मॅग्नॉलचं म्हणणं आलं की ही जे गोलमेज परिषद आहे, ही गोलमेज परिषद अपयशी ठरली. याचं कारण ज्याच्या मागं समूह आहे त्या माणसाला या चळवळीत आणा, त्याचं नाव आहे बापूजी. मग बापूजीला चळवळीत आणायचंय, दुसऱ्या गोलमेज परिषदेला आणायचंय. मग 5 मार्च 1931ला गांधीजी आणि आयर्विन यांचा करार झाला. गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले, गांधीजीच्या मागण्या ऐकून घेतल्या. इथं सुटाबुटा कोटामध्ये बाबासाहेब बसलेत. बाबासाहेबांनी पुन्हा मागणी केली की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. ही गोष्ट गांधीजीला खटकली. गांधीजीने आमरण उपोषण चालू केलं. तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये पुन्हा बाबासाहेब म्हणले आम्हाला अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, आणि गांधीजीने आमरण उपोषण चालू केलं. राष्ट्राचं हित लक्षात घेऊन बाबासाहेब गांधीजीला भेटले आणि सांगितलं बाबा काही हरकत नाही, माझी मागणी मी मागे घेतो. का? वाक्य काय? राष्ट्रहिताचा विचार करून. वाक्य काय वापरलंय? राष्ट्रहिताचा विचार करून बाबासाहेबांनी गांधीजीचं म्हणणं ऐकलं. गांधीजी किंवा बाबासाहेब हे लक्षात घ्या, वैचारिक मतभेद होते. बाबासाहेबानं कोणाचाच द्वेष केला नाही. जर कोणाचा द्वेष करता आला असता तर घटनेत कुठल्या तरी जातीवर, कुठल्या तरी धर्मावर चुकून काहीतरी आगळं वेगळं लिहिता आलं असतं, आणि तेव्हा आपल्या देशात
तेव्हा आपल्या देशात कुठल्याच दलिंदराला कळत नव्हतं. हे लक्षात घ्या. काही जर एखादी पिन हाणून ठेवली असती, कार्यक्रम किती बिघडला असता. बाबासाहेबांनी ते केलं नाही. आपल्या संविधानाचा सरनामा आहे. तो सरनामा लिहित असताना कोण लिहिला आहे? भारताच्या राज्यघटनेचा सरनामा कोण लिहिला आहे? तर भारताच्या राज्यघटनेचा सरनामा लिहिला आहे पंडित नेहरूंनी. कोण लिहिला आहे? पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या राज्यघटनेचा सरनामा. हे जे पुढे दिसायला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, हे कोण लिहिलं आहे? जो सरनामा आहे तो लिहिला पंडित नेहरूंनी. त्याची जी लँग्वेज आहे, वी आर द पीपल ऑफ इंडिया, ही जी लँग्वेज आहे, वी आर द पीपल ऑफ इंडिया, कळलं? ते कोणाकडून स्वीकारलं आपण? अमेरिकन राज्यघटनेकडून. त्या सरनाम्यावर प्रभाव कोणाचा आहे? त्या सरनाम्यावर प्रभाव आहे गांधीजीच्या आणि रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांचा. पण तो सरनामा दुरुस्त केला बाबासाहेब आंबेडकरांनी. का? तर याला राज्यघटनेच्या पहिल्या पेजवर जोडायचंय. जोडत असताना हा सरनाम्याची सुरुवात काय करायची आहे? का राज्यघटनेच्या पहिल्या पेजवर 284 लोकांच्या सह्या आहेत. मसुदा समितीचं ड्राफ्टिंग पूर्ण तयार करून दिले आणि आता राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद साय सही करणार आहेत. आणि राष्ट्रपतीनं सही करणं म्हणजे कायदा तयार होणं. कायदा म्हणजे राज्यघटना. मग करायचं काय? तर काहीचं म्हणणं आलं राज्यघटनेची सुरुवात काय करा? आम्ही ईश्वराला साक्ष मानतो की. काहीचं म्हणणं आलं अल्लाच्या नावानं सुरुवात करा. काहीचं म्हणणं आलं वाहेगुरूच्या नावानं सुरुवात करा. काहीचं म्हणणं आलं येशू ख्रिस्तांच्या नावाने सुरुवात करा. बाबासाहेबांनी सांगितलं ही घटना कोण लिहिली? माणसाने माणसाच्या कल्याणासाठी लिहिली. मग हिची सुरुवात आम्ही भारताचे लोक काय केली? सुरुवात आपण आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. शब्द का वापरला? सार्वभौम म्हणजे जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे. का? तर ह्या कायद्यापेक्षा जगातल्या कुठल्याच राजाचा कायदा मोठा नाही आणि हा कायदा कोणता मायकालाल तोडू शकणार नाही. कुठल्याही कायद्याची उत्पत्ती कशात असेल? तर या संविधानात असेल. मग हा सरनामा बाबासाहेबांनी मांडला का नाही? हा सरनामा बाबासाहेबांनी मांडला. एवढ्यावर नाहीये. बाबासाहेबांनी सांगितलं स्वतंत्र मतदारसंघ करा, पण गांधीजीने आमरण उपोषण केलं. आमरण उपोषण केल्यावर बाबासाहेब थांबले. बाबासाहेबांनी राष्ट्रहिताचा विचार घेतला, गांधीजीची मागणी मान्य केली आणि काय केलं? अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ या गोष्टीला बाबासाहेबांनी तात्पुरता पूर्णविराम दिला. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली. बाबासाहेब आंबेडकर मग लिहायला लागले. लिहित असताना बाबासाहेबांनी स्वतः अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही मागणी डिलीट केली आणि बाबासाहेबांनी तिथं शब्द वापरला राखीव. का वापरला सर बरं? आता बाबासाहेबांनीच मागणी मांडली होती काय? स्वतंत्र मतदारसंघ. बाबासाहेब पुढे काय म्हणले? बाबासाहेबांनी भविष्याचा वेध घेतला. बाबासाहेबांनी भविष्याचा वेध घेतला. आम्हाला स्वतंत्र नाही, कसे मतदारसंघ पाहिजे? राखीव. आपल्या भाषेत सांगतो. ह्या एरियाचं नाव आहे महात्मा फुले नगर. समजा इथं आपण हा मतदारसंघ विधानसभेसाठी राखीव ठेवला SC प्रवर्गासाठी. म्हणजे काय होईल? इथं कोणत्याही जाती धर्माचे लोक राहो, उभं मात्र SCचं राहील का नाही? SCचं उभं राहिल्यावर SCचं निवडून येईल का नाही? मग SCचं निवडून आलं, त्याच्याकडे पैसा आला, त्यांचा समाज लुटला, एकदा आमदार झाला, दोनदा आमदार झाला, स्वतंत्र केल्यावर मरेपर्यंत होईल का नाही? मग 10 वर्षे राखीव ठेवा. याचा कार्यक्रम डिलीट करा. ह्याच्या बाजूला समतानगर आहे, त्याला राखीव करा. तिथं आपलं कुठलं तरी SCचं पोरगा असेल, ते उभं राहील, ते आमदार होईल, त्या एरियाचा विकास करेल. त्याच्या बाजूला तक्षशिला नगर आहे, त्याला राखीव करा. ह्याचा कार्यक्रम डिलीट करा. तिथं आपलं पोरगं उभं राहील, ते निवडून येईल, त्या एरियाचा विकास करेल. म्हणजे आपल्या भारतातल्या असंख्य बहुजनांचा विकास करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र ही कन्सेप्ट नाकारली आणि काय मांडली? राखीव. टाळ्या मरेलवाणी वाजायच्या नाही. मुळात मी काही वक्ता नाही, मोह काम भाषणं ठोकणं नाही. हे लक्षात घ्या. भाषण 1 तास बोलायचे, मोजून 60,000 घेत असतो, 59 बी नाही. आणि असा कॅमेरा चालू असताना सांगायला धमक लागते. मी कुठल्याच पक्षाच्या पार्टीचा रुमाल गळ्यात घालत नाही. मी कुठल्याच दलिंदराच्या प्रचार सभेत प्रचाराला जायची गरज नाही. मी कुठला पक्ष कुठल्या व्यक्तीच्या विचारसरणीवर चालत नाही. एखाद्या पक्षाचा रुमाल घालून एखाद्या व्यक्तीच्या ताटाखालचं मांजर होण्यापेक्षा बाबासाहेबांच्या स्टेजवरून भीमाचा वाघ झालेलं कधी चांगलं. हे लक्षात घ्या. म्हणून रोकटोक बोलायला पहिल्यांदा एक गोष्ट लागते की तुमच्यात ती धमक असली पाहिजे. मी 60,000 रुपये घेतो म्हणून सांगितलं मोजून, 59 बी नाही.
7 तारखेपासून माझे कार्यक्रम बुक आहेत. 29 तारखेला मी रिकाम आहे. कोणाला लागलं असलं तर सांगा. कळलं? म्हणजे 60,000 घेत असतो, 59,999 नाही. पण या विचार मंचावर हे जाणून ठोकून सांगत असतो, मला एक मुलगी आहे 8 वर्षाची, एकच, आणि घरी एक बायको आहे. घरी म्हणजे अख्ख्या जगात एकच बायको आहे मई. हा, घरी एक म्हणलं तू ह्या आपल्या डोक्यात सुपीक डोक्यात नापिक विचारील, हे बाहेर फिरतंय नाही. तर बाबा एक मुलगी आहे, मी 60,000 घेतोय. छाती टुकफोने सांगायला धमक का लागते की मी 60,000 रुपये घेतो, पण ते पैसे मी माझ्या बायकोच्या हितासाठी, माझ्या पोरीच्या भवितव्यासाठी किंवा मला काहीतरी आगळं वेगळं करायचं म्हणून घेत नाही. ज्या लेकराला मायबाप नाहीत, ज्या एखाद्या पोरीला नवऱ्यानं टाकून दिलं तिला शिकायचंय, त्याच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी ते पैसे घेतो आणि ते वेगळे ठेवतो. त्याचा 1 ना 1 रुपया लिहिलेला आहे, कुठं खर्च केले तर माझ्याकडे किती जमा आहेत. म्हणजे कोणताही मायकाला उद्या आला की तू एवढ्या सभा ठोकल्यात, ते पैसे कुठे आहेत माझ्याकडे लिहिलेले. हे डिझेलचे बी पैसे माझ्या फोनपेमधून माझ्या गाडीत टाकत असतो. माझा वेगळा खर्च, माझा वेगळा आहे. आणि भाषणं ठोकणं आपली परंपरा नाही. हे बंद बी केला कार्यक्रम आपला तरी चालतंय. यूट्यूबला बातम्या बी सांगितल्यात 10 लाख रुपये महिना आणता येते. मला एवढा अभ्यास केला मी, लय हुशार आहे सध्या मी. यूट्यूबला डायलॉग बी आणले ना तरी पैसे कमवता येतात. सांगायचं तात्पर्य, बाबासाहेबांना सांगितलं तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 5% तरी हिस्सा समाजासाठी द्या आणि मग म्हणा मी बाबासाहेबांच्या विचाराचा पाईक आहे. मी बाबासाहेबांच्या विचाराचा पाईक. 5% हिस्सा तुम्हाला समाजाच्या हितासाठी देता आला पाहिजे. का द्यायचा आहे? न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. 60 वर्षाचं आयुष्य कोण कधी गचकल सांगता येत नाही. आता मरायचं कारणच राहिलं नाही. जिम मारणारं बी मरायले, रनिंग करणारं बी मरायले, लय खाणारं बी मरायले, दारू पिणारं बी बापा. 4 जण एकत्र बसले तर पहिले झोपा बापा. 4 जण एकत्र बसले तर पहिले तोपर्यंत त्याची जात कळत नाही तोपर्यंत स्टेटमेंट देता येणं. आता जनरल दुसरीकडे बोलावं लागेल. दुखायले मशीचं इंजेक्शन वा घरीवर जनरल बोलावं लागेल. एवढा कार्यक्रम बिघडलेला आहे. आणि त्याच्यात काय झालं, अण्णावरून जात कळणं, आडनावावरून जात कळणं. त्याची पिन हल्ली राजश्री शाहू महाराजांनी. कोणाचे आडनाव कोणाला दिले, पण तू साध्या खोडीचा नाही. तू ट्रेनमध्ये बसमध्ये बसला आणि तिहा बाजूला अननोन माणूस बसला, तिहा डोक्यात पटकन असते याची जात आपल्याला कळावी. मग तू त्याला डायलॉग हाणतो, तुमचं आडनाव काय? ते म्हणलं गायकवाड. तू कोमात जातो, नेमका गायकवाड कोणाचा कळत नाही. तू तेवढ्यावर थांबत नाही. तुमच्या मामाचं आडनाव काय? त्यानं सांगितलं कदम. तू आणखी कोमात जातो, कारण कदम कोणाचा कळत नाही. मग तू डायलॉग हाणतो, तुमची ते कदमची पोरगी त्या गावात दिली, ती कोणाला दिली? कांबळे. हां, बेनं आपलंच आहे. जय भीम जय भीम जय. सुधरत नाहीत. लय अति अभ्यास झाला आपल्या लोकांचा. आपल्या लोकांना चॅलेंज नाही, पण इथं बसलेल्या माता माऊल्यांना आवर्जून विनंती करतो, तुमचा लेख म्हणून कोणाबद्दलच राग ठेवू नका. इथं बसलेल्या पोरांना पोरींना पण विनंती आहे, शोक करा, मॉडर्न शहरात राहा, आधुनिकीकरण करा, आहे ना, स्टँडर्ड राहण्याचा प्रयत्न करा. पण ज्या चाळीमध्ये, ज्या डबकमध्ये, एखाद्या खोलीमध्ये, एखाद्या रूममध्ये 4-5 जण आपण राहतो, त्या बापाची हयात काम करण्यात गेली. रस्त्यानं चालता चालता 20-30 रुपये उरलेत. रस्त्यानं कुठंतरी ॲपलचा गाडा दिसलाय, सफरचंदचा गाडा दिसलाय, एक सफरचंद 20 रुपयाचं विकत घ्या, घरी न्या, 2 फोडी करा, माईला बापाला बाजूला बसवा, 1 फोड खाऊ घालतानाचा फोटो आपल्या स्टेटसला ठेवा. ते तुमचं काम आहे. कारण एकदा घरातल्या भिंतीवर लागलेला बापाचा फोटो खाली येऊन आपल्या पाठीवर थाप देत नाही. एकदा भिंतीवर लागलेला माईचा फोटो आपली गलती झाली म्हणून आपल्याला गळाभेट घेत नाही. म्हणून तुम्हाला जे काय द्यायचं ते जिवंतपणे मायबापाच्या पदरात द्या. 20 रुपये उरू द्या, अंगूर न्या, धुवा, त्यांना खाऊ घाला. तो क्षण पुन्हा नाही. न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. कोण कधी जाईल सांगता येत नाही. कोणाचा कार्यक्रम कधी आटपल सांगता येत नाही. म्हणून कोणाबद्दलच राग ठेवू नका. मी इथं बोलायलो का, हे माझं बोलणं शेवटचं होऊ शकते. मी माझ्यावर काय घेऊ, तुमचं शेवटचं ऐकणं होऊ शकते. हां, मग शेवटचं बोलणं होऊ शकते. याला अरे बाप, तुमच्यासारखे गेल्याशिवाय मी जात नाही.
हे लक्षात घ्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य बाबा, मन जपा, नाते जपा. कारण काय असतं माहिती, तुम्ही किती प्रगती करा. आज आपण आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव आहे, प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये पोरगं नोकरीले, गाड्या घोड्या आहेत, है ना, हायपा घराबिराचं बांधकाम चालू आहे. आता आपला हे जे काही रेशिओ आहे तो थांबणार नाही. पण आपली ही प्रगती पाहायला मायबापन आहेत. तुमचं कामे जे जिवंत आहेत का तोपर्यंतच जपा. नंतर फोटोतली माय, फोटोतला बाप खाली येऊन, आता माझं काही चुकलं तर माझी माय काय म्हणली असती, काय बेदार व्हायला, काय गरज आहे आपल्याला कोणावर बोलायची. आपली लय प्रगती बापान तरी थाप आणली असती पाठीवर. तर जिवंतपणीच त्याची थाप आणि त्या माईचा हात आपल्या कपाळावर ठेवण्यासाठी जिवंत नातं जपता आलं पाहिजे. आणि त्यासाठी पहिलं काम आहे, हे जयंती पर्व आहे ना, तर त्या जयंती पर्वात एक ठरवा, माईच्या बापाच्या पाया पडायची सुरुवात करा. संस्कार निर्माण होतील. त्या माईच्या त्या बापाच्या पाया पडा. कारण ते पाय घरातून जाण्याच्या अगोदर सध्या पाये लागा. ते पाय आपल्या घरातून जाण्या अगोदर त्या पायाला लागायचं सुरुवात करा. का? जे लेकरं मायबापाच्या पायाशी नतमस्तक असतात, कोणत्याच मायकाला लोकांच्या दुयेची त्यांना गरज नसते. कारण बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदो की कोई डाली नहीं होती. बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदो की कोई डाली नहीं होती. जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में, उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्या मायबापाच्या पाया पडा. त्या मायबापासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आणि राहिली गोष्ट, युवक वर्गांना विनंती करतो की व्यसनापासून दूर राहा. कारण आमचं पोरग आहे, आमचं जे पोरग आहे हे पोरग सध्या सेपारले. त्याचं कारण आहे 2 GB नेट. 2 GB नेटमुळं हे चांगलं काहीच पाहिनं. 5G आहे पुन्हा त्याच्यात, 5G नेट. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्या पोराला गॅस भेटणं चिंता नाही, बेरोजगारी वाढली चिंता नाही, माईच्या साडीला 2 जोड आहेत चिंता नाही, बापाची बनेल फाटलेली आहे चिंता नाही, बापाच्या पायातल्या चपलेच्या अंगठ्याला खिळा ठोकलाय चिंता नाही, लग्न होईनं चिंता नाही, आहे ना, मोठ्या बहिणीच्या लग्नाला पैसे नाहीत चिंता नाही. या दलिंदराच्या डोक्यात एकच चिंता आहे. 8 व्हिडिओ पाहिलेत, 50 पाहायचे राहिलेत. 8 व्हिडिओ पाहिलेत, 50 पाहायचे राहिले. जय हो अशोक बाबा खरात. 8 व्हिडिओ पाहिले म्हणला, 50 पाहायचे राहिले. परतवाड्यामध्ये एक भिकारचोट 19 वर्षाचं डेंगरू आहे ना, गोरगरीब पोरींना फसवतंय, तिचे व्हिडिओ तयार करते. म्हणून माईचं बापाचं पहिलं काम आहे, आपली अवलाद कुठं शेण खाती तिच्यावर लक्ष द्या. कोणता मायकाला आपल्या पुरुषोत फोटो काढू शकतो का? तात्पर्य हिची ना हरकत पाहिजे. ही इथं राहतील, हिच्या मोबाईलमध्ये किराणा दुकानदाराच्या मोबाईलच्या नंबरचं काय काम आहे? हाना तिला, हे तुमचं काम आहे ना. मग प्रकरण अंगलट गेल्यावर, साप निघून गेल्यावर काठ्या आणून काय फायदा आहे? आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे? आपल्या पोरीची मैत्रीण कोण आहे? तिची मैत्रीण आपल्या किचनपर्यंत आली, ती कशासाठी आली, तिची रेंज कोणती आहे हे माईनं पहिले तपासलं पाहिजे. आपलं लेकरू संपर्कात कसं आहे कळलं का? त्याचा संबंध काय? ही जरी ब्रो म्हणाली, त्याची लायकी त्या लेवलची आहे का? हे तुमचं काम आहे ना. केवळ 2 वाक्य इंग्रजी बोललं म्हणजे आपण आधुनिक होतो का? हा प्रश्न पहिले बापा माईचा आहे. आणि त्यासाठी पर्याय आहे, अवलाद ऐकणं. तालीकडे गव्हर्नमेंटनं रूल काढलाय. काय रूल आहे? शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं नाही, आहे ना नियम. शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं नाही. शिक्षकाने विद्यार्थ्याला मारणं तर लांब, डोळे वटारून पण पाहायचं नाही. चांगली गोष्ट सांगतो, येणाऱ्या काळात हेच मायबाप तहसीलमध्ये जाणार आणि तहसीलदाराला ॲप्लिकेशन देणार की हप्त्यातून एकदा आमच्या अवलादीला हाना म्हणणार तुम्ही. आणि ते म्हणू द्यायचं नसेल तर आपल्याच घरी अवलादीला हप्त्यातून एकदा ठोका. त्याचं चुको न चुको तरी हाना. रूम लहान असेल तर माईला घरच्या खाली पाठवा, पण हानाच. काल का त्यांनी चाललं काहून, तेरा पप्पा अभी भी जिंदा आहे. गरजेचं आहे हे प्रकरण त्याला एकट्याला हाण नका, इलं पण हाना. संध्याकाळी 7 वाजता स्वयंपाक करू द्या, दन हाना. 8 वाजता जेवू घाला, कारण ही लक्ष्मी आहे म्हणा. पण इलं पण हाना, कारण माईची साडी नेसायली आणि स्टोरी ठेवायली. कोणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना. हाना, इलं पण हाना. गरजेचं आहे.
अवलादी याच्याशिवाय सुधारणार नाही. प्रकरण अंगलट येऊन घराची आबरू जाण्यापेक्षा घरातली आबरू जतन करण्यासाठी बापाला वाघासारखं जगावं लागेल. लेकरावर त्याचा धाक असला पाहिजे. बापानं लेकराची काळजी करावी, पण लेकरांनी आपल्या घराच्या संस्कृतीचा आदर करावा. त्याच अवलादी आपल्या घरात जन्माला यावा, याच्यासाठी बापानं पहिल्यांदा कटिबद्ध घरासाठी राहिलं पाहिजे. हे तुमचं काम आहे. लेकरू चाळे करल कस काय? हे काय भासना बिसणार महाराष्ट्र सुधारतं काय? काही धतुरा परिवर्तन होत नाही. माझ्यासारखे लय 30 मार खाणे होऊन गेले, लय जण बोलून गेले, धतुरा परिवर्तन नाही. काय नाही, जैसे थे. पुढच्या वर्षी माझ्या जागी कोणतरी येणार आहे, असंच तू हसणार आणि घरी निघून जाणार आहे. पुन्हा घरी आपले जे कुटाणे ते चालणारच आहेत. यानं परिवर्तन होणार आहे का? तर पहिलं काम हे बाबा, आपलं लेकरू कोणाच्या संगतीत आहे, आपलं लेकरू करायला आहे काय, त्याच्याकडे कोणता मोबाईल आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, भोंदू बिंदू बाबाच्या संगतीत राहू नका. इकडेही लोक आहेत, आपले काही लोक पाहिले मी रविवारी एका ठिकाणी चाललेत पहा. आपल्या बाया, बाबासाहेबांनी 1935ला घोषणा केली, 14 ऑक्टोबर 1956ला धम्म दिला, आणि तरी आपल्या बाया रविवारी एका ठिकाणी चालल्यात. पेशंट आडवा, डॉक्टर उभा. मी बोलल्याला ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. हुलाला हुलाला तिकडं चालल्यात. जी बी बाई रविवारी तिकडं जाईल, सोमवारी ती मरणार. मग ही जीभ काळी आहे. कळलं का? का तर बाबासाहेबांना की हयात घातली आपल्याला आगळा वेगळा धम्म देण्यासाठी, आणि तू रविवारी तिकडं चालली म्हणजे तू मरायला पाहिजे का नाही? मरायला पाहिजे का नाही? म्हणून बैमान होऊ नका, विनंती आहे, बैमान होऊ नका. आणि राहिली गोष्ट, अशोक खरात घराघरात येत नाही. बाईच्या अंगात येत असेल तर नवऱ्यांना विनंती आहे, शहरामध्ये लिंबाचा फोक भेटत नसेल तर खेड्याकून मी पाठवून देतो, माझा नंबर घ्या. घरीच तिचं भूत काढा. ती जर शुक्रवारी झुलत असेल ना, आणि ती बी झुलायली कशावर? डफडीच्या तालावर. डड्डंग टट्टंग पिटी खायली 1 2 3 4 डड्डंग टट्टंग डड्डंग टट्टंग आणि हो दलिंदर लिंब खाऊ घाला तिच्या तोंडात, है नाही? घरीच लिंबाचा फोक घे. दे धनाधन मंत्र जाताना मी देतो. ओम भगनी भागोदरी पद्मासे यवनियम भट स्वाहा झपाटलेला दे धनाधन. आणि अंगात कोण आले आपल्या? मरियाई. ब्रँडेड देव येऊ द्या, है ना, बालाजी येऊ द्या, अंगात मरियाई. त्या देवाचा फोटो बी नाही, मंदिर बी नाही, ती देवीच्या अंगात. आणि झुलायली कशी? तालावर. एकदा टकली करून पहा, झुलती का पाहू द्या बरं. डड्डांग टट्टांग झुलतच नाही ती. काय अंगारान, काय लिंब, बेमोत दे धनाधन चल द्या. तात्पर्य, लेकरा देखत बायकुल मारू नका. बायकून फिरून मारल्यावर जी आहे ती बी जायची. विनंती एकच आहे, आपल्या अंगात कधी कधी बाबासाहेब येऊ द्या. जगाच्या कल्याणासाठी काहीतरी वेगळं आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होऊ द्या. जगात समाधीस्थळ पहा ना. राजीव गांधीच्या समाधीस्थळाचं नाव वीरभूमी आहे, गांधीजीच्या समाधीस्थळाचं नाव राजघाट आहे, इंदिरा गांधीच्या समाधीस्थळाचं नाव शक्तीस्थळ आहे, पंडित नेहरूच्या समाधीस्थळाचं नाव शांतिवन आहे, का? चौधरी चरण सिंगच्या समाधीस्थळाचं नाव किसान घाट आहे. पण ज्या माणसाने आपल्या शरीराची राख रांगोळी केली आणि तुमचं कल्याण केलं, त्या बापाच्या समाधीस्थळाचं नाव चैत्यभूमी आहे. हे लक्षात घ्या. आपल्या अंगात बाबासाहेब येऊ द्या. आपल्या लेकरांना जगाच्या कल्याणासाठी काहीतरी वेगळं वेगळं करू द्या. ते होईना. अंगात कोणी आली? मरियाई. झुलली की हाना. लिंबाचे फोक मी पाठवून देतो परभणीहून. आमच्या इकडं वाडे येडे वाकडे तर येड्या बाबळी आहेत आमच्या इकडं, त्याचे फोक पाठवून देतो. पण सांगायचं तात्पर्य, एक गोष्ट लक्षात ठेवा, जी लोक बाबासाहेबांच्या हाताखाली असणाऱ्या विचाराच्या सावलीत येतात ती अशा भोंदू बिंदू खरातच्या नादी लागत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून आपण ठरवा, अंधश्रद्धेला थारा देऊ नका, आपल्या लेकराच्या संपर्कात राहा. आणि विनंती एक आहे, जी लोक समाजासाठी बोलतात, म्हणजे समाजासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे, बोलता नाही आलं समाजासाठी चालता आलं पाहिजे, चालता नाही आलं समाजासाठी लिहिता आलं पाहिजे, समाजासाठी लिहिता नाही आलं समाजासाठी रांगता आलं पाहिजे. मग समाजासाठी चालता येणं, बोलता येणं, रांगता येणं, तर समाजासाठी एकत्र होता आलं पाहिजे. आणि एकत्र होता आलं नाही तर तुमच्या समाजासाठी महादेव वाघमारेसारखा एखादा आहे ना निष्फळ मनाचा माणूस पुढं येऊन उभा राहत असेल तर त्याच्या मागं समुदाय या नात्यानं तुम्हाला मागं उभं राहता आलं पाहिजे. एवढं काम तुम्हाला करता आलं पाहिजे.
म्हणून नाते जपा, मायबापाचे संस्कार जपा, आपल्या लेकरांच्या संपर्कात राहा, लेकरू करतंय काय ते पहा. केवळ भाषणानं कोणी बोलल्यानं प्रबोधन उद्बोधन होत नसतं. जगाचं चित्र बदलायचं असेल तर पहिलं काम हे आपली नजर चांगली लागते. ऑपरेशन दृष्टीचं होतंय, दृष्टी कोणाचं नाही. आपला दृष्टिकोन चांगला असावा, तो जगाच्या कल्याणासाठी असावा. काहीतरी जगाला द्यायचं या प्रेरणेनं पेटून उठा, समाजासाठी काहीतरी द्या. समाज तुम्हाला लक्षात ठेवेल. तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजाचा फोटो नाही, तुमच्या घरामध्ये तुमच्या आजाचाही फोटो नाही. काही घरात असेल, पण ते फोटो लय वाढल्यावर ते फोटो तुमच्याच घरातली बाई गंगेत नेऊन टाकणार आहे, कारण हॉलची शोभा जाणार आहे. म्हणजे तुमच्या घरात तुमच्या पंजाचा फोटो नाही, तुमच्या आजाचा फोटो नाही, पण गेली 135 वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे. त्याचं कारण शरीराची राख रांगोळी करून तुमचं आमचं कल्याण केलेलं आहे. म्हणून मग जी लोक लोकांसाठी जगतात, तीच लोक लोकांच्या लक्षात राहतात. तेच आपल्या लेकरांना शिकवा, लेकरांना चांगलं वळण लावा, लेकरांना धार्मिक शिक्षण द्या, लेकरांना धर्माच्या चालीरीती रूढी परंपरा शिकू द्या. पण त्याच्या डोक्यातून भारत माझा देश हा शब्द मरणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या धर्माच्या चालीरीती रूढी परंपरा आर्टिकल 25 काही हरकत नाही, पण राज्यघटनेमध्ये जी प्रतिज्ञा आपण 1962ला स्वीकारली, पेदामली व्यंकट सुब्बारावनं लिहिली, त्या प्रतिज्ञेत शब्द आहे भारत माझा देश आहे. आणि माझा शब्दाचा अर्थ होतो जबाबदारी. भारत आपला देश म्हणलो का आपण? नाही. कार्यक्रम आपला म्हणल्यावर खुर्च्या कोणीतरी नेईल, मला काय घेणे. कार्यक्रम आपला म्हणल्यावर माईक सिस्टीम कोण ठेवील, काय घेणे. पण कार्यक्रम माझा म्हणल्यावर खुर्च्या एकमेकात घालणं माझी जबाबदारी आहे. कार्यक्रम माझा म्हणल्यावर या ठिकाणची लाईट बरोबर आहे ते वायर एका ठिकाणी नेऊन ठेवणं माझी जबाबदारी आहे. कार्यक्रम माझा म्हणल्यावर बाबासाहेबांचा पुतळा आहे, काही इकडं तिकडं होऊ नये, 4-5 जण एकत्र येऊन, कारण हा पुतळा माझा आहे, तो मी एका ठिकाणी बरोबर ठेवला पाहिजे. कारण का? कार्यक्रम माझा आहे. घरामध्ये तू थुकतो का? का तर घर माझं आहे. पण तू बसमध्ये थुकतो, कारण बस आपली आहे. मग आपली भूमिका नसली पाहिजे, माझी असली पाहिजे. घरामध्ये माय कोणाची? आपली. मोठं सांभाळलं नाही तर लहान सांभाळलं. बाप कोणाचा? आपला. मोठं सांभाळलं नाही तर लहान सांभाळलं, नाही तर बहिणीकडे जाईल, नाही तर वृद्धाश्रमात. पण बायको कोणाची? माझी. ती आपली म्हणल्यावर कार्यक्रम बिघडेल ना. मग जशी बायको माझी म्हणतो तशी माय माझी म्हण, तसा बाप माझा म्हण. आणि विदेशातले लोक ऐकून शिका, फॉरेनचे लोक. अरे काय देशभक्ती आहे त्यांच्यामध्ये. आपल्या इथली देशभक्ती 15 ऑगस्ट 26 जानेवारी, देश की धरती उगले सोना हिरे मोती, बाकी के दिवस सब कुछ खाती. हे कार्यक्रम आपल्या इथं. फॉरेनचे लोक नवरा बायको दोघं कुठं प्रवासाला निघले, सुई धागा सोबत ठेवतात का? राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून मी तिची देखभाल करेल. बरं, त्यांच्या घटनेत हे लिहिलं बी नाही. आपल्या घटनेत कलम 51 यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलंय की राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची देखभाल करेल. तरी साले भिकारचोट यष्ट्या फोडणारे कोण आहेत? आपणच आहेत. नालीमध्ये कचरा टाकणारे कोण आहेत? आपणच आहेत. शासकीय वस्तू खराब करणारे कोण आहेत? आपणच आहेत. शासनाच्या मालमत्तेची नासधूस करणारे कोण आहेत? आपणच आहेत. आपण सुधारलो कुठं? जगातला एकमेव देश आहे ना रे, ज्या देशात आजही पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदानात बांधून ठेवावं लागते. ग्लास न्यायला का अमेरिकेचा माणूस येतं काय? ग्लास बांधून ना येडिंग करून ठेवावं लागते. जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेमध्ये बिना ढाकणाचा 2 रुपयाचा पेन सुतळीन बांधून ठेवावं लागते. काय धतुरा परिवर्तन झालं. जगातला एकमेव देश आहे, रोड झाल्यावर करतोय भिकार चोट आलं, पाईपलाईन टाकायची राहिली. एकमेव देश आहे, ट्रेनमध्ये संडाचं टमरेल बांधून ठेवावं लागाव. आणि काय धतुरा परिवर्तन झालं. शाळेची घंटी चोरली आणि गारी गारी विकली, शाळेचे पत्र विकले. कोण खायचं राहिला देशामध्ये सांगा ना? कोण ठेवलं? असा कोण माणूस एक जण खायचं ठेवलं नाही? प्रत्येकानं देश आपल्या पद्धतीनं लुटण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून भाषणानं प्रबोधन होत नाही. ते जपान जर्मनीचे लोक कधी प्रवासाला चालले सुई धागा सोबत ठेवतात, बसमध्ये बसले, ट्रेनमध्ये बसले, बसचं सीट फाटल्याला दिसलं, नवरा बायको दोघं लाडानं शिवतात का? ते घरातल्या सीटाप्रमाणे त्याला वागतात. आपलं भिकारचो ट्रेनमध्ये बसलं, बसमध्ये बसलं, पहिले पाहताय सीटात 1 बोट जाते का, मग पाहताय 2 बोट जातात का, मग पाहताय 3रं बोट जातं का. सीटातला पुठ्ठा जोपर्यंत त्याच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. आणि काय धतुरा परिवर्तन हे? यानं परिवर्तन हे. अरे आपल्या देशात जळण्याशिवाय दुसरं काहीच नाही. हे जे तापमान वाढलंय का,
त्याचं कारण आपण एकमेकावर लय जळायलो हो. आपल्याला लोकांचं चांगलं देखोच ना. त्याचं उदाहरण हे लाईटचं आहे. जपानमध्ये लाईट गेली लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. अमेरिकेत लाईट गेली लोक चेक करतात वायरिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली दलिंदर बाहेर येते पाहते पहिली लोकाची गेली का. आणि याला कळलं लोकाची गेली आपली गेली बरं आहे म्हणते. पण याला कळलं अख्ख्या गावाची लाईट आहे फक्त आपली गेली. डेपोत जाते येळूचा बांबू घेते तिन्ही फ्यूजाला ढुसणं आणते तिन्ही फ्यूज पाडते गावाची लाईट घालते 15 दिवस गाव अंधारात ठेवते आणि सकाळी भिकारचोट पुन्हा म्हणते भारत माझा देश आहे. परिवर्तन यानं होणार आहे का. नाही. घरात मायबापानं या देशाबद्दलची कृतज्ञता बाबासाहेब शिकवायचंय संविधान शिकवायचंय शिवाजी महाराज शिकवायचे तर पोराला पहिले सांगा बायकोच्या हितासाठी ताजमहाल बांधण्यापेक्षा माईच्या स्वप्नासाठी रायगड बांधायचं शिक. हे बापाचं काम आहे हे माईचं काम आहे. हे तुम्हाला घरात पेरावं लागेल याला भाषणाची गरज नाही. आणि मेन गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या गरिबीबद्दल याच्याबद्दल कांगणे सरचं मोटिवेशनची गरज नाही कोणाच्याही. लक्षात घ्या डायलॉगची गरज नाही. ज्याला मायबापाची परिस्थिती कळाली साला आपल्याला या बापाला स्टेजवर बसवायचे का तर स्टेजवर बसायला सत्ता लागते. ती बाबासाहेबांना आपल्या पदरात दिली. ती आपल्या बापानं पदरात दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणामुळे राष्ट्रपती आहेत बाबासाहेबाच्या संविधानामुळं. आपलं पोरग खासदार झालं का नाही कसं झालं तर या देशाची लोकसभा 543 आहे. तुम्ही काही झक मारा 85 खासदार कोणत्या प्रवर्गातून निवडून द्यावे लागतात SC. तुम्ही काही झक मारा SCचे या देशात किती खासदार निवडून द्यावे लागतात 85. कोणामुळं बाबासाहेबामुळं. मग आपलं पोरग खासदार झालं का नाही मग विचार मंचावर बसायला सत्ता लागते आपल्या बापान दिली का नाही. या देशात एकूण आमदार 4120 आहे. तुम्ही काही झक मारा 614 आमदार तुम्हाला कोणाचे निवडून द्यावे लागतात SC प्रवर्गातून. कोणा दिले बाबासाहेबांना. 554 आमदार कोणाचे असतात STचे. कोणा दिले बाबासाहेबांना. बरं बाबासाहेब तिथं थांबले का ग्रामपंचायत सदस्यापासून तुम्हाला आरक्षण राखीव जागा ग्रामपंचायत पर्यंत. डायलॉग म्हणता का नाही तुम्ही ग्रामपंचायत कोणाला सुटली म्हणता का नाही डायलॉग राखीव सुटली का. मग बाबासाहेबांनी ग्रामपंचायत सदस्यापासून खासदार पदापर्यंत तुम्हाला दिलं का नाही. मग विचार मंचावर बसायला सत्ता लागते दिली आपल्या बापानं. बाबासाहेब म्हणले प्रत्येकजण आमदार खासदार होईल का नाही. मग विचार मंचावर बसायला दुसरी गोष्ट लागते मालमत्ता. मग मालमत्ता कशी दिली कलम 19 ह्या देशात व्यापार करण्याचं स्वातंत्र्य पैसा कमव. कलम 16 नोकरी करण्याचं स्वातंत्र्य दिलं. एक तर नोकरी कर व्यवसाय कर उद्योग कर त्याच्यातून पैसा कमव पण मात्र गोरगरिबाला लुटू नको गोरगरिबाच्या मुंढ्या मोडू नको. पैसा कमव त्याच्याने तुला विचार मंचावर बसता येईल. मग एक तर मालमत्ता लागेल एक तर सत्ता लागेल. दोन्ही गोष्टी तुझ्याकडे नाही बुद्धिमत्ता लागेल. मालमत्ता बी नसली आणि सत्ता बी नसली तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर इथं बसता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे. महाबाप आमदार नव्हता माझ्या घरी 500-600 एकर शेती आहे का पण विचार मंचावरल्या कुठल्याही खुर्चीवर सध्या कांगणे सरची एंट्री होत्या. आपल्याला एक जागा राखवी आहे का नाही. तीच गोष्ट सांगतो सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.